गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। घरीदारी वसे हरी विश्वंभरी भावजा, घरीदारी वसे हरी विश्वंभरी भावजा। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। निळा म्हणे संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही यावरी। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। ते उदारा सुपादेवा, ते उदारा सुपादेवा, ते उदारा सुपादेवा। दुःखबाई नमो त्रिभुवन पावने, दुःखबाई नमो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो भागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केले स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेज स्फुरदिक प्रदेश। विधींद्रादिदेव सदा स्तूयमान, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरा। भक्ती वैराग्य ज्ञान तिन्ही मूर्तिमंत जवळी, द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली। धनमान ग्रह देह आशा नसे जाती बरी, ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी। वचनाईका कमळापती माझी रंगाची विनंती, बरबडी
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे नासिकोडे सकळ. अच्छा इको कमी. पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकूट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजीराजे यांचे धर्मगुरू, जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचे पटशिष्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेतील सर्वात शेवटचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे नगर जिल्ह्यातील पिंपळनेर निवासी असणारे विको कमी करा, पूर्ण कमी करा बोलताना, ते परत रिटर्न येतोय मला विकोचा. हा मग त्याचा आवाज कमी करा ना, आपल्याला आवाजाची इथं गरज आहे. भोंद्या मी तेच सांगतोय तुम्हाला, भोंग्याचा आवाज कमी करा, खनकाल्यासारखं होते मगाशीपासून. विठाला विठाला जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचे पटशिष्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेतील सर्वात शेवटचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे नगर जिल्ह्यातील पिंपळनेर निवासी असणारे सद्गुरू भक्त निळोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे संत निळोबाराय हे देवाला नेमकं काय आवडतं, देवाची आवड निळोबाराय आजच्या अभंगात सांगतात. विठाला अखिलकोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगत आधार भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी साधकांचे मायबाप ज्ञान्यांचे राजे योगांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या पारमार्थिक उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आदी करून सर्व संत महंत महाराज मंडळी यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र कालवी गावातील प्रतिवर्षाप्रमाणे जगद्गुरू तुकाराम महाराज अनुग्रह दिनाच्या निमित्ताने दशमीच्या पुण्य पर्व कालावर स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी हरिभक्त पारायण यादव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ तसेच हरिभक्त पारायण वैकुंठवासी वामन आनंद महाराज काळे वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामनाथ महाराज शिलापूर यांच्या आशीर्वादाने भिकाजी महाराज आणि विक्रम महाराज काळेसर यांच्या प्रेरणेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी कालवी समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही आज 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सर्व सप्ताह कमिटीच्या वतीने गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने आमचे परमार्थ प्रेमी वाल्मिक भाऊ अनवट यांनी मला 1 महिन्यापूर्वी फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं महाराज पहिला फोन तुम्हालाच केला, आमच्या सप्त्यात तुमचा कोणता दिवस घालायचा. म्हणलं 10वा सोडून माझा कोणता घाला, मला काय अडचण येणार असं ते म्हणले नाही, मी म्हणायला लागलो. मला त्यांनी फोन केला आणि फोन केल्यानंतर सांगितलं महाराज अशी अशी सेवा तुम्ही करा. आणि वाल्मिक भाऊंच्या मित्रत्व नात्यानं आपल्या गावामध्ये माझा आज पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. गावातील सर्व तरुण मंडळींनी एकत्रित येऊन ग्रामस्थ मंडळींनी एकत्रित येऊन या सप्ताहाचं गोड असं आयोजन केलेलं आहे. सुंदर मंडप आहे, गोड असं साऊंड सिस्टम आहे आणि महाराष्ट्रातील सर्व दिग्गज स्टार कलाकार मंडळी आपल्या या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये आता ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली असे आमच्या हरिभक्त पारायण आमच्या मराठवाड्याचं भूषण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाण्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे असे आमचे संगीत विशारद संगीत अलंकार आमचे अनिरुद्ध महाराज कदम मराठवाड्याचं भूषण आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावामध्ये योगायोगाने इकडे एवढ्या लांब त्यांचं नातं झालं आणि त्या नातेसंबंधातून महाराज आपल्या गावामध्ये कार्यक्रमाला येत असतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे त्यांचाही आवाज फार गोड आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे आमचे सानप महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि मृदंगाच्या साथीसाठी गेली 2 दिवसापासून आज 3ऱ्या दिवशी ज्यांचा आपण गोड असा मृदंग ऐकताय, अतिशय कमी वयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये आमच्या कृष्णादादांनी फार मोठं नाव गाजवलंय बघा.
वय कमी आहे, मूर्ती लहान आहे, पण त्यांची कीर्ती महान आहे. बघा, पंडित सुकतदादा मुंडे यांच्याकडे दादाचं शिक्षण सुरू आहे आणि एका मोठ्या माणसाकडे शिक्षणाचं अध्ययन करून पखवाजाचा चांगल्या प्रकारे रियाज करून, मुखडे असतील, रेले असतील, लगे असतील, चांगल्या प्रकारे त्याचा रियाज करून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कीर्तन वाजवण्याचं, भजन वाजवण्याचं, कीर्तनाची साथ, भजनाची पोषक अशी साथ आमचे कृष्णदादा करत असतात. योगायोगाने यावर्षी ते आपल्याला वादनासाठी उपस्थित त्यांची आपल्याला या ठिकाणी ते महाराज मिळाले आणि कृष्णदादा या ठिकाणी उपस्थित राहिले. पुनश्च एकदा त्यांनाही माझं वंदन आहे. इकडं ज्यांची मृदंगाची साथ आहे, नेहमीच माझ्याबरोबर, रोज माझ्याबरोबर असतात आमचे गोड मृदंग वादक अतिशय कमी वयामध्ये. सध्या महाराष्ट्रामध्ये कृष्णदादा साळुंके हे फार मोठं पखवाजामध्ये नाव झालंय. बघा, तुम्ही यूट्यूबला कृष्णदादा साळुंके हे नाव टाका. आज त्या कृष्णदादांकडे हजारो विद्यार्थी आज पखवाजाचं शिक्षण घेतात आणि कृष्णदादा साळुंके यांचे शिष्य, आमचे मित्र, अतिशय गोड मृदंग वादक, आमचे मृदंग विशारद अभिषेक महाराज पाटील महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आणि दुसरी इकडे ज्यांची रोज आपण ज्यांचा मृदंग ऐकताय असे आमचे हरिभक्त परायण पंडित माधवराज नरवडे गुरुजी, त्यांचंही महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे. आणि नरवडे गुरुजींकडे पखवाजाचं शिक्षण घेऊन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी एक आपलं आगळंवेगळं असं नाव उपस्थित केलं, रुजवलं, असं आमचे हरिभक्त परायण प्रवीण महाराज पवार महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आज माझ्याबरोबर कीर्तन ऐकण्याकरता आपल्याच परिसराचं भूषण, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण, आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून 10 वर्ष आळंदीमध्ये राहून चांगल्या प्रकारे अभ्यास करून आणि 5 वर्ष वृंदावनला चांगल्या प्रकारे अभ्यास करून भागवताचा ज्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भागवताच्या कथा ज्यांच्या चांगल्या प्रकारे सुरू आहेत असे आमचे हरिभक्त परायण एकनाथ महाराज, आम्ही त्यांना रुपेश महाराज राठोड म्हणत असतो, भागवताचार्य आमचे एकनाथ महाराज राठोड, ते देखील माझं कीर्तन ऐकण्याकरता या ठिकाणी प्रेमापोटी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. आमच्यावरती नितांत प्रेम करणारे, नाशिक जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आमचं हक्काचं घर म्हणजे आमच्या बापू गणोरे यांचं घर आहे. बघा, त्यांचं 24 तास त्यांच्या घरी मी कधीही गेलो, मी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातला कुठलाही कीर्तनकार असू द्या, वादक असू द्या, गायक असू द्या, आमचे बापू गणोरे, बापूंच्या घरी आम्ही एक हक्काने जात असतो आणि महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारा परिवार आहे. आमचे खडक सुकणे वरून आज बापू गणोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. समोर बसलेले सर्व भाविक श्रोते, बहुसंख्य माता मावल्या आणि कीर्तनाचं शूटिंग करण्याकरता गजर माऊलीचा ही यूट्यूबला फार गाजलेलं चॅनल आहे. बघा, तुम्ही ही कीर्तनं तुम्हाला परत परत ऐकायला मिळणार आहेत त्या चॅनलवरती. आमचे विनोद भाऊंचं ते चॅनल आहे गजर माऊलीचा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, एवढं करा. गोड असं त्यांचं चॅनल आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. गावातून पंचकृषीतून आलेली सर्व भजनी मंडळी, बहुसंख्य माता मावल्या, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 8 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं. 10, 10:15 भैरवी सहित आपलं कीर्तन संपलेलं असेल. 8:30 काटा चाललेला आहे. एक 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे. राहिलेल्या 1.25 तासाच्या वेळामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय मला जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन मी तुमच्यासमोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आल्याबरोबर अभंग सेवेकरता निवडला होता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, पण अभंग घेतल्याबरोबर हे सगळे मला खुणवायला लागले. झाला की मग लगेच बदलला आम्ही विठाला. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय ते सामान्य संत नाहीत. निळोबारायांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय, थोडंसं लक्ष देऊन ऐका. आणि या अभंगाच्या द्वारे निळोबाराय देवाची आवड वर्णन करतात. देवाला काय आवडतं निळोबाराय बोलतात. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. निळोबाराय बोलतात ते देवाला भाविक आवडतो आणि जो भाविक देवाला आवडतो त्या भाविकाच्या घरी देव निजप्रीतीने सेवा करतो, असा या अभंगाचा भाव आहे. लक्ष देऊन ऐका. ज्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय ते निळोबाराय. कोण निळोबाराय, काय निळोबारायांचा अधिकार? निळोबाराय म्हणजे कोणी सामान्य संत नव्हते, तर निळोबाराय हे देवमान्य संत होते. कोणते संत? देवमान्य. आणि ऐकायचे तर नेहमी देवमान्य संतांचं ऐकायचं, लोकमान्य संतांचं कधी ऐकायचं नाही. कारण या जगामध्ये, या कलियुगामध्ये लोकमान्य संत भरपूर झालेत, पण देवमान्य संत कसे आहेत? कमी आहेत. म्हणून ऐकायचे तर नेहमी देवमान्य संतांचं ऐकायचं. आणि निळोबाराय हे देवमान्य संत आहेत. काय निळोबारायांचा अधिकार? अहो, स्वतः विश्वाचा चालक मालक जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांना भेटण्याकरता या मृत्यू लोकात आला, स्वतः देव भेटण्याकरता आला, तरी सुद्धा निळोबारायांनी देवाला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, तुझं लागे Oh
विश्वाचा चालक मालक देव निळोबाऱ्यांना भेटण्याकरता आला, तरी सुद्धा निळोबाऱ्यांनी देवाला स्पष्ट भाषेमध्ये उत्तर दिलं, देवा येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचूनी आला देवा, तू इथं कशा करता आलास देवा? इथं तुला कुणी बोलवलंय देवा? मी इथं तुझ्या भेटीसाठी नाही बसलो, मग मी इथं जगद्गुरु तुकोबाऱ्यांच्या तुक याचा धावा करीत हा करीत तुक याचा धावा करीत स्वतः देव भेटण्याकरता आला, पण निळोबाऱ्यांनी देवाला सांगितलं, देवा निळा म्हणे आम्ही नोळ खोजे देवा, तुकयाचा धावा करीत असू. देवा मी तुला ओळखत नाही देवा, मी इथं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं भजन करत बसलोय, तुकोबाऱ्यांच्या भेटीसाठी मी इथं बसलोय. मला सांगायचं इतकंच, स्वतः विश्वाचा चालक मालक जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांना भेटण्याकरता आला, असा ज्या साधूचा अधिकार, अशा एका अधिकार संपन्न संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. देवमान्य संत होते निळोबाराय, स्वतः देव त्यांना मान देत होता, असे देवमान्य संत निळोबाराय. म्हणून मी मगाशी बोलून गेलो की ऐकायचे तर देवमान्य संतांचं ऐकायचं, लोकमान्य संतांचं ऐकायचं नाही. याच्यावरती एक इतिहास असा सांगितला जातो. काय झालं, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, एकनाथ महाराज ऐका हे उदाहरण. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्याकडं मुंबईवरून काही लोक तारीख घेण्याकरता आळंदीला आली. ती लोक जोग महाराजांच्या रूमवरती गेली आणि महाराजांनी विचारलं, महाराज तुमची सेवा पाहिजे. जोग महाराज कडक स्वभावाचे होते. उठा म्हणले, सेवा मिळणार नाही. ते काय आमच्यासारखे नव्हते लगेच लिहून घेत, आमच्यासारखे नव्हते. उठा म्हणले, सेवा मिळणार नाही. लोक उठले मुंबईला निघून गेले. पण त्यावेळेला लोकमान्य टिळकांची आणि जोग महाराजांची चांगली मैत्री होती आणि तारका घेणारे लोक वशीला लावायला पक्के असते. कीर्तनकाराने तारीख दिली नाही की बरोबर जवळचा माणूस गाठायचा, बरोबर आहे. कीर्तनकाराने तारीख दिली नाही, मग त्याच्या जवळचा कोण आहे त्याचा संपर्क करायचा. मग हे लोक लोकमान्य टिळकांकडे गेले. म्हणले, महाराज ते आळंदीचे जोग महाराज तुमचे मित्र आहेत. म्हणले, हो, आम्ही त्यांच्याकडे सेवा घेण्याकरता गेलो होतो, त्यांनी आम्हाला सेवा दिली नाही. काहीही करा पण तेवढी सेवा आम्हाला घेऊन द्या. मग लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये पत्र लिहिलं आणि पत्रातील मजकूर असा होता, श्री विष्णुबुवा जोग, मुंबईवरून काही लोक आपल्याकडे तारीख घेण्याकरता आली होती, सेवा घेण्याकरता आली होती. ती लोक माझ्या प्रेमाचे असल्यामुळं आपण त्यांना आपल्या कीर्तनाची सेवा द्यावी, कळावे. बाळ गंगाधर टिळक कंसामध्ये लोकमान्य. असं पत्र लोकमान्य टिळकांनी लिहिलं. ते पत्र घेऊन ती लोक पुन्हा आळंदीला गेली, पुन्हा जोग महाराजांच्या रूमवरती गेली आणि महाराजांना विचारलं, महाराज तुमची सेवा पाहिजे. जोग महाराज म्हणले, तुम्हाला सांगितलं होतं ना सेवा मिळणार नाही म्हणून, परत कशाला आलात? ते लोक म्हणले, महाराज हे पत्र वाचा आणि मग बोला. लोकांना असं वाटलं पत्र वाचल्यानंतर जोग महाराज सेवा देतील. जोग महाराजांनी ते पत्र वाचलं, पत्रातील मजकूर वाचला आणि पत्र वाचल्यानंतर जोग महाराजांना जास्त राग आला. जोग महाराज म्हणले, उठा. उठा म्हणले, उठा, आता तर सेवाच देत नाही. लोक म्हणले, का सेवा देत नाही? पत्र हे लोकमान्याचं आहे. त्यावेळी जोग महाराजांनी उत्तर दिलं, पत्र जरी लोकमान्याचं असलं तरी मी लोकमान्याचं ऐकत नसतो, मी फक्त देवमान्याचं ऐकत असतो. असे देवमान्य संत निळोबाराय आणि अशा देवमान्य संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. आणि या अभंगाच्या द्वारे संत निळोबाराय देवाची नेमकी आवड काय, देवाच्या आवडीचं निळोबाराय आजच्या अभंगात वर्णन करतात. विठाला देवाच्या आवडीचं अभंगामध्ये वर्णन आलेले, देवाला नेमकं काय आवडतं. आता आवडीचं वर्णन अभंगात आलेलं असल्यामुळं मी फक्त 2 तास तुम्हाला आवडीवरच बोलणार आहे. कशावर बोलणार आहे? आवडीवर. आणि बोलत असताना मी आवडीनं बोलणार आहे. कसं बोलणार आहे? आवडीनं. फक्त ऐकताना तुम्ही कसं ऐका? आवडीनं ऐका, एवढी कृपा करा माझ्यावर. आवडीचं वर्णन अभंगामध्ये आलेले. या संपूर्ण मृत्यू लोकाचा जर आपण विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकातील प्रत्येक घटक हा आवडी निवडीने बांधलेला आहे.
प्रत्येकाला आवडीनिवडीचं बंधन आहे. मृत्यू लोकात जन्म झालाय आणि एखादी गोष्ट त्याला आवडत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. प्रत्येक माणूस मृत्यू लोकातील प्रत्येक घटक, प्राणी असेल, पक्षी असेल, माणूस असेल, संत असेल किंवा देव असेल, प्रत्येक हा माणूस हा आवडीनिवडीने काय बांधलेला आहे. प्रत्येकाला आवडीनिवडीचं बंधन आहे. पण या मृत्यू लोकाचा विचार करत असताना बारकाईने जर आपण आवडीनिवडीचा विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकामध्ये प्रामुख्यानं आपल्याला 3 लोकांच्या आवडी पाहायला मिळतात. किती लोकांच्या? 3 लोकांच्या. कोणते कोणते 3 लोक? जीव, संत आणि देव. या तिघांच्याही आवडी आपल्याला या मृत्यू लोकात पाहायला मिळतात. जीवाला काय आवडतं याचंही वर्णन आपल्या संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. संतांना काय आवडतं याचंही वर्णन आपल्या संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे. आणि देवाला काय आवडतं याचं वर्णन अभंगामध्ये आलेलं आहे. विठ्ठला एक एक आवड पाहायची आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. थोडंसं लक्ष देऊन ऐका. एक एक आवड पाहायची आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा. 1 नंबर जीवाची आवड. जीव म्हणजे तुम्ही आम्ही, माणसाची आवड. तर प्रश्न असा आहे, माणसाला काय काय आवडतं? तर प्रश्नावर प्रतिप्रश्न असा आहे, माणसाला काय काय आवडत नाही? माणसाला सगळंच आवडते. कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडते, कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडते, कोणाला खेळायला, फिरायला, नाचायला, घुमायला, टीव्ही, वर्ल्ड कप, IPL, कसोटी, हार्दिक पांड्या, चेन्नई, मुंबई, दिल्ली. प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगवेगळी. प्रत्येकाला वेगवेगळे विषय आवडतात. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. म्हणून प्रत्येकाची आवड जर आपण सांगायला गेलो तर आपल्याला 2 तास वेळ पुरणार नाही. काही लोकांना गायन करण्याची आवड आहे, काही लोकांना मृदंग, पखावज वाजवण्याची आवड आहे. बरं, काही लोकांना अगोदर गायन करून नंतर कीर्तन करायची आवड आहे. ही सुद्धा एक काय आवडच आहे. प्रत्येकाची आवड कशी आहे? वेगवेगळी. म्हणजे माझं उदाहरण दिलं मी, बाकी काही नाही. विठ्ठला अनिरुद्ध महाराजाला माहिती, 10 वर्ष फिरलो मी सुरुवातीला गायक म्हणून. 2007 ते 2016 पर्यंत तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्येच फिरायचो मी सगळ्यात जास्त. आणि आजही सगळ्यात जास्त कीर्तन माझे नाशिक जिल्ह्यामध्ये. आपल्या मराठवाड्यात, आपल्या गावाकडे 6 महिन्यातून एकदा येतो मी. आणि तिकडे परवडत बी नाही, इकडेच चांगले. लक्षात आलं का? लक्षात, लक्ष घ्या. चांगले हे लोक चांगलेत महाराज, प्रेम करणारे तेवढं मला म्हणायचं, बाकी काही नाही. तुम्ही वेगळा अर्थ घेऊ नका. विठ्ठला प्रत्येकाची आवड जर आपण सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. पण ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी जर आपण कधी डोळ्यासमोर ठेवली तर ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाऱ्यांनी माणसाच्या 2 आवडीसाठी एवढी गोड ओवी समर्पित केली महाराज. प्रत्येक माणसाला ज्ञानोबाराय म्हणतात 2 गोष्टी आवडतात. त्या 2 गोष्टीचं वर्णन ज्ञानोबाऱ्यांनी त्या ओवीमध्ये केलं. ज्ञानोबाराय बोलतात कुठल्या कुठल्या 2 गोष्टी आवडतात ऐका. जगस्पृहे आस्पद, एक सार्वभौम पद, न मरणी निर्विवाद जगापडी. ज्ञानोबाराय बोलतात जगातल्या प्रत्येक माणसाला 2 गोष्टी आवडतात. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, त्या गोष्टीचं नाव आहे सत्ता. कोणती? सत्ता. कुणाला वाटत नाही बरं इथं बसलेल्या माणसाला देवेंद्र फडणवीस साहेबाला खाली वाढावं आणि त्यांच्या खुर्चीवर आपण बसावं? वाटतं का नाही? मुख्यमंत्री व्हायला आवडतंय ना? प्रत्येकाला आवडते. मी गावचा सरपंच असलं पाहिजे, तालुक्याचा आमदार असलं पाहिजे, जिल्ह्याचा खासदार असलं पाहिजे, देशाचा मंत्री असलं पाहिजे. मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं. सत्ता हा प्रत्येक माणसाच्या आवडीचा विषय महाराज. सरपंच व्हायला आवडतं, आमदार, खासदार, या सगळ्या गोष्टी माणसाला आवडतात. माझ्याकडे कुठलं तरी पद असलं पाहिजे, माझ्याकडे कुठली तरी सत्ता असली पाहिजे, ही माणसाची काय आवड आहे. आणि ही आवड जर तुमच्या लक्षात आली नसेल तर ज्ञानोबाराय पुढे बोलतात न मरणे निर्विवाद जगापडी. न मरणे म्हणजे अमरपणा. आता मला सांगा इथं बसलेल्या कोणाला वाटतंय बरं कीर्तन संपल्या संपल्या लगेच मी जावं? घरी नाही आहे का कोणी? असेल तर हात वर करा, जाताना माझ्या गाडीत बसा, घाटात सोडून देतो. आवडते का मरायला? मरायला कोणालाच आवडत नाही महाराज. प्रत्येकाला अमरपणा आवडतो. मी कधी मरू नये, मरण मला कधी येऊ नये, मरण ही अवस्था माझ्यापर्यंत कधी येऊ नये. अहो मरण फार लांबची गोष्ट आहे. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या माणसाला नुसतं मर म्हटलेलं जमत नाही. अगामर हा बोलून साहती आणि महाराज
नुसतं मर म्हटलेलं एखाद्या माणसाला जमत नाही, पण मरण मात्र देवानं असं बनवलंय. आजपर्यंत कोणाच्या बापाला चुकलेलं नाही. आयुष्य खातो कोणालाच आवडत नाही, पण तुकोबाराय म्हणतात देवानं मरण असं बनवलंय ते आजपर्यंत कोणाच्या बापाला चुकलं नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जाणार आहे महाराज, आयुष्यच किती दिवसाचं आहे माणसाला. दिन चार घडी काजीना, दुनिया मुसाफिर काना. कहीं लाख करोड़ों आई, यहाँ कोई रहन न पाए. बस यही चला है गाना, दुनिया मुसाफिर काना. राजा महाराजा आए, यहाँ कोई रहन न पाए. बस यही चला है परवाना, दुनिया देह जाणार जाणार जाणार. या शिकाळोबा खाणार. सगळ्या सुप्रमाण आपल्याला हे शिकवतात. नाशिवंत देह जाणार सकळ किंवा देह जाणार जाणार, यासी काळोबा खाणार. प्रत्येकाला इथं मरायला आवडत नाही, पण तुकोबाराय ज्ञानोबाराय आदी करून सगळ्या संतांनी आपल्याला हेच शिकवलं की मरण आजपर्यंत कोणाच्या बापाला चुकलं नाही. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. अभंग नाही बरं, कवाली कवाली, पण आपल्या विषयासाठी अनुकूल चांगले आहे, त्याचे शब्द शिकण्यासारखे म्हणून म्हणतोय. शब्द बघा त्याचे कसे आहेत. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव
पहले पाउलो पैर से पहले तुझको काट से चलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज दे घर से बाहर मरण कोणाच आवडत नाही पण प्रत्येकाला मरावं लागतं हे अंतिम सत्य आहे बघा विठाला म्हणून माणसाच्या अशा कितीतरी आवडी आहेत की तुम्हाला मला 2 तास सांगता येतील बघा शांत बसाना रे ऐ शांत बसाना थोडं मध्ये 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 हे चांगले ऐकणारे पण तुमच्याकडे पाहतील बसू द्या एक तर मी लहान आलेल्या लेकरांना बोलत नाही कीर्तना परवा दिवशी पातळीला कीर्तन होतं आमचं असंच एक बडबड करायला मी म्हणलं गपकी ते म्हणलं तू गपकी काय करायचं काय कसं बोलायचं सांगा बरं त्याच्यामुळे तू तसं म्हणू नको पण गबस फक्त पिठाला अशा कितीतरी माणसाच्या आवडी आहेत महाराज कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं माणसाच्या आवडीचे वेगवेगळे विषय आहेत बघा अजून सांगतो माणूस जीवन जगत असताना परमार्थही करतो आणि माणूस जीवन जगत असताना संसारही करतो पण कीर्तनामध्ये बसलात खरं बोला जितका आवडीने माणूस संसार करतो तितका आवडीने परमार्थ करतो का बोला करतो का नाही एखाद्या माणसाला इथं म्हणू द्या साहेब टाळी वाजवा माणसाला लाज वाटते आणि घरी नुसतं बायकोनं म्हणू द्या मी पाणी आणते लेकराला सांभाळा घेतलं आणि ते रडायलं आता का बाया कशा खाना टाळ्या वाजत तिथं घरी तशा इथं वाजतात का इथं वाजत नाही त्याचं कारणच एक आहे परमार्थ माणूस आवडीने करत नाही परमार्थ माणूस सवडीने करतो लक्ष द्या संसारही करतो आणि परमार्थही करतो पण जितक्या आवडीने माणूस संसार करतो तितक्या आवडीने परमार्थ करत नाही वास्तविक पाहता जो संसार आपण आवडीने करतो त्या संसाराने माणसाला आजपर्यंत किंचितही सुख दिलेलं नाही कोणत्याही माणसाला विचारा कसं चाललंय लोक काय म्हणतात बरं आहे पण खरं आहे का म्हणायला बरं आहे पण खरं काहीच नाही तुम्ही कोणालाही विचारा कोणी म्हणतंय का संसारात माझा नंबर 1 चाललंय नाही संसारानं आजपर्यंत माणसाला दुःख दिलेले मुळातच संसारात दुःख देणार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही महाराज म्हणतात संसार करणाऱ्या माणसानं सुखाचा विचार सुद्धा करायचा नाही लक्षात घ्या संसार करणाऱ्या माणसानं सुखाचा विचार सुद्धा करायचा नाही बरं का कृष्णदादा तुमचं राहिलंय म्हणून सांगायला लागलो बाकी काही नाही हा संसार करणाऱ्या माणसानं मला सुख मिळेल याचा विचार करायचा नाही महाराज संसारात आहेच काय महाराज आणि संसारात जर माणसाला सुख मिळालं असतं तर पूर्वीचे राजे महाराजे लोक संसाराचा त्याग करून वनात गेले नसते भागवतामध्ये काय गोड वर्णन आलेले महाराज प्रपंची जरी सुख जोडे तरी काशी गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे एका वेळे राज्याचा त्याग करून ते राजे महाराजे लोक वनात निघून गेले त्याचं कारण एकच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली आयुष्यभर जरी हा आपण संसार केला याच्यामध्ये आपल्याला सुख मिळणार नाहीच महाराज संसारामध्ये सुख नाहीच तुम्ही कोणालाही विचारा फक्त सुरुवातीला माणसाला वाटतंय संसारात सुख आहे माणसाला लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे 2-4 वर्षाची घरात किंमत असते का 10 वर्षानंतर माणसाची किंमत बदलते महाराज पुन्हा जी बायको आपल्याला गोड बोलत असते ती सुद्धा पुन्हा गोड बोलत नाही महाराज आमच्या गावाकडे एक माणूस बाजार करण्याकरता निघाला लक्षात आलं म्हणून सांगतो माझं कसं आहे 4G नेटवर्क आहे माझ्या वरून लक्षात आलं की मी लगेच सांगत असतो महाराज आपले ते कीर्तनातले युनिट ठरवून नसते काय नसते लक्षात आलं की सांगत असतो लक्ष देऊन ऐका एक जण बाजाराला निघाला आणि बाजारला निघाल्यानंतर त्या बायकोने सांगितलं इकडे या कुठं निघालात नवऱ्यानं सांगितलं बाजारला बाजार तुम्हाला करायची अक्कल नाही म्हणे ते मला काय झालं मी सांगते तसा बाजार करा तुमची काय पद्धत आहे बाजारामध्ये जातात आणि 100 रुपयाची वस्तू 100 रुपयाला घेऊन येतात असा नसतो करायचा बाजार त्याने सांगितलं मग काय करायचं बाजारात गेल्यानंतर कुठली वस्तू अर्ध्या किमतीत मागायची किती अर्ध्या किमतीत म्हणजे 100ची वस्तू कितीला मागायची 50 रुपयात सोपं आहे म्हणला पिशवी हातामध्ये घेतली बाजारामध्ये गेला बाजारामध्ये गेल्यानंतर पावसाळ्याचे दिवस होते योगायोगाने छत्रीच्या दुकानामध्ये गेला छत्रीच्या दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदाराला सांगितलं दादा ब्रँडेड कंपनीची चांगली छत्री दाखवा दुकानदाराने छत्री दाखवली आणि विचारलं कितीला दुकानदारानं सांगितलं 500 रुपये सकाळी घालता 250ला द्या म्हणला दुकानच उघडलं त्यानं नेमकंच हे काय म्हणला 250ला दुकानदार म्हणला साहेब आताच दुकान उघडले अजून भवानी सुद्धा झाली नाही माझी एक काम करा आता तुम्ही सकाळी आलात
300 रुपयाला घेऊन टाका. हा म्हणला 150ला द्या. याच्या डोक्यात फक्त बायकोनं सांगितलेलं किती किंमत, अर्धी किंमत. दुकानदार म्हणला साहेब असा कुठं व्यवहार होत असतो का हो? मी 2-5 रुपये काहीतरी कमी करतो तुम्ही डायरेक्ट निम्यानं कमी करता. एक काम करा म्हणला 200 रुपयाला घेऊन टाका आलेल्या भावात. ते म्हणला 100ला द्या. कसं करायचं आता? दुकानदाराला वाटलं हा माणूस नेमके पैसे करणारे तरी किती कमी. ते म्हणला 150ला घ्या. हे म्हणला 75ला द्या. दुकानदार म्हणला बरं 120ला घ्या. हे म्हणला 60 रुपयाला द्या. दुकानदार म्हणला एक काम करा 100ला घ्या. हे म्हणला 50ला द्या. दुकानदार म्हणला बघूची किंमत किती कमी करते. दुकानदार म्हणला बरं 80ला घ्या. हे म्हणला 40ला द्या. दुकानदार म्हणला बरं घ्या 40ला. हे म्हणला द्या 20ला. दुकानदार म्हणला बरं घ्या 20ला. हे म्हणला द्या 10ला. दुकानदाराला राग आला. दुकानदार म्हणला एक काम करा ना फुकटच द्या ना. हे म्हणला मग 2 द्या ना. हे महत्वाचं त्याच्यात आलं का लक्षात? म्हणजे मला सांगा बायकोचं ऐकल्यानंतर जर एवढी फजिती होत असेल संसारामध्ये तर काय त्याच्यात काय सुख आहे महाराज. विठ्ठला संसाराने माणसाला आजपर्यंत दुःख दिलेले महाराज. आणि असा दुःख देणारा संसार माणूस आवडीने करतो. संसार दुःख ऐकणारे आपण सगळी माणसे हे सगळ्याला पाठ आहे बघा. आता महाराजांनी जे प्रमाण दिलं ना संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार कसा आहे? दुःख देणार. चालवी कशी लावलेली पूर्वजांनी आपल्या. संसार दुःख मूळ आहे का नाही? दुःख मूळ चाल तरी मला वाटतं सुख मूळ म्हणावं. संसार तर दुःख मूळ आहेच आहे का नाही? संसारात आजपर्यंत माणसाला सुख मिळालेलं नाही. संसाराने माणसाला आतापर्यंत दुःख दिलंय. आणि ज्या संसाराने आपल्याला वारंवार 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 दुःख दिलंय तो संसार माणूस आवडीने करतो. इतका आवडीने करतो ज्ञानोबा हरिपाठामध्ये बोलतात सायासे करीसी प्रपंचदिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानोबा बोलतात संसार करत असताना सायास करतात लोक, अट्टहास करतात. कशामध्ये? संसारामध्ये. पण परमार्थामध्ये माणसं सायासन अट्टहास करत नाहीत. याचा अर्थ इतकाच आहे जितका आवडीने माणूस संसार करतो तितका आवडीने परमार्थ करत नाही. मग कुणाला परमार्थ आवडते, कुणाला संसार आवडते, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडते, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडते, कोणाला काय आवडते. अनेक गोष्टी माणसाला आवडतात. अनेक आवडी मी तुमच्या समोर ठेवल्या. आणि अजून बोलत असताना अजून एक गोष्ट सांगतो. आवड हा विषय असा आहे बघा, नीट ऐका. आवड हा विषय असा आहे की माणूस एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्या गोष्टीवर माणसाची आवड जास्त वेळ टिकून राहत नाही. हा विषय महत्वाचा आहे. बाजारामध्ये जर आपण गेलो, एखादी गोष्ट आपण पाहिली, ती वस्तू आपल्याला आवडली आणि तिच्यापेक्षा भारी एखादी वस्तू दिसली, तिच्यावरची आवड संपत्ती आणि या दुसऱ्या गोष्टीवर माणसाची आवड बसते. माणसाची आवड कधी बदलेल सांगता येत नाही. छोटंसं उदाहरण देतो. एक माणूस दुकानामध्ये गेला, त्याला बूट विकत घ्यायचा होता आणि बूट विकत घेण्यासाठी दुकानामध्ये गेला. बाटा कंपनीचा 2000 रुपयाचा बूट त्याने विकत घेतला. चॉकलेटी कलरचा बूट त्याने विकत घेतला. त्याला चॉकलेटी कलर आवडत असल्यामुळे चॉकलेटी कलरचा बूट घेऊन तो माणूस घरी आला. घरी आल्यानंतर बायकोने तो बूट पाहिला आणि पाहिल्याबरोबर बायकोने सांगितलं हा बूट तुम्ही परत घेऊन जा. त्याने सांगितलं का बरं? चॉकलेटी कलरचा बूट आहे, माझ्या आवडीचा कलर आहे चॉकलेटी कलर, बाटा कंपनीचा आहे, 2000 रुपये दिलेत. तिने सांगितलं हा चॉकलेटी कलर मला आवडत नाही, माझा आवडता कलर काळा असल्यामुळं तुम्ही हा बूट परत घेऊन जा, काळ्या कलरचा बूट घेऊन या. माणूस दुकान
पुढे अजून येणं थोडं थांबा. माणूस दुकानामध्ये गेला, लक्ष देऊन ऐका. माणूस दुकानामध्ये गेला, त्याने तो बाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा बूट परत दिला. दुकानदाराने विचारलं, साहेब तुमच्यासाठी आपण हा खास बूट मागवला होता, तुम्ही हा बूट परत का करताय? त्यानं सांगितलं, चॉकलेटी कलर माझ्याला बायकोला आवडत नसल्यामुळे हा बूट मी काय करतोय, परत करतोय. परत दिला, काळ्या कलरचा घेतला आणि बूट घेऊन घरी गेला. 3 महिन्यानंतर तोच माणूस पुन्हा त्याच दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला विचारायला लागला, साहेब 3 महिन्यापूर्वी जो मी चॉकलेटी कलरचा बूट घेऊन गेलो होतो तो बूट आहे का? दुकानदाराने सांगितलं, साहेब आहे ना, आपण त्यावेळेस खास तुमच्यासाठी मागवला होता, तुमच्याशिवाय कोण घेऊन जाणार आहे, हा घ्या म्हणे चॉकलेटी कलरचा बूट. याने दुकानदाराला 2000 रुपये दिले, चॉकलेटी कलरचा बूट घेतला आणि निघाला. पण निघाल्यानंतर दुकानदाराने प्रश्न विचारला, साहेब 3 महिन्यापूर्वी तुम्ही हा चॉकलेटी कलरचा बूट घेऊन गेले होते आणि परत देण्यासाठी आले होते, त्यावेळेस परत करण्याचं कारण मी तुम्हाला विचारलं होतं, त्यावेळेस तुम्ही मला कारण दिलं होतं की माझ्या मंडळीला चॉकलेटी कलर आवडत नसल्यामुळे मी बूट काय करतोय, परत करतोय. आणि आता तुम्ही पुन्हा 3 महिन्यानंतर आलात तर पुन्हा चॉकलेटी कलरचा बूट घेऊन घरी जाताय का बरं? यावेळेस तुमच्या मंडळीची आवड बदलली की काय? त्यांनी सांगितलं, यावेळेस मंडळीची आवड नाही बदलली, मंडळीच बदलली. आवड कधी बदलल सांगता येत नाही. विठाला म्हणून अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्या गोष्टी माणसाला आवडतात. चला, माणसाची आवड जर मी तुम्हाला सांगत बसलो तर आपला भरपूर वेळ जाईल. माणसाला काय काय आवडतं ते आपण पाहिलं. जशी माणसाची आवड आपण पाहिली तशी 2 नंबरची आवड आपल्याला पाहायची साधू संतांची. आळंदीला जर कधी आलात, देहूला जर कधी आलात, कधी पैठणला गेलात तर आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्या. आणि ज्ञानोबारायांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर कधीतरी ज्ञानोबारायांना विचारा, माऊली या विश्वामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबारायांनी आपल्या अंतःकरणातील आवड एका अभंगामध्ये व्यक्त केली. माझ्या जीवीची आवड, 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 जीवीची आवड. पंढरपुराने लागोडी, पंढरपुराने लागोडी, पंढरपुराने लागोडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोड प्रमाण दिलं बघा महाराजांनी. आवडीवर आपण बोलतोय सुरुवातीपासून आणि आता जे प्रमाण दिलं महाराजांनी त्याच्यात सुद्धा काय शब्द आलाय? आवड. आवडीवर चाललेलं आहे आपलं. ज्ञानोबारायांना जर आपण विचारलं, माऊली या विश्वामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडतं? तर ज्ञानोबाराय बोलतात, माझे जीवीची आवडी, आवडी पंढरपुरा नेईना, पंढरपुरा नेईना गुडी गुडी गुडीरा, पांडुरंगी मन रंगले, रंगले, पांडुरंगी मन रंगले. ज्ञानोबा बोलतात, प्रत्येकाने भगवी पताका आपल्या खांद्यावरती घ्यावी आणि पंढरपूरची काय करावी? वारी करावी. ही ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातील काय आवड आहे. संतांनी हे सगळं अगोदर केलेले दादांना आणि नंतर आपल्याला सांगितलंय. ज्ञानोबाराय तुकोबाराय वारीला गेले म्हणून आज 10 लाख 5 लाख समाज ज्ञानोबारायांच्या सोहळ्यात, तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतोय. कदाचित ज्ञानोबाराय तुकोबाराय जर वारीला गेले नसते तर तुम्ही आम्ही आज वारीला गेलो नसतो. संतांनी आधी केले आणि मग सांगितले. अगोदर त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला सांगितलेले. संपूर्ण समाज हा संतांच्या विचाराने जीवन जगणारा समाज आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी आपल्या अंतःकरणातील आवड सांगताना सांगितलं
की प्रत्येकाने आपल्या खांद्यावरती भगवी पताका घ्यावी, पंढरपूरची वारी करावी, ही माझ्या अंतःकरणातील काय आवड आहे. माझी जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी, पांडुरंगी मन रंगले, ही ज्ञानोबारांची आवड. आता जर आपण देहूला गेलो आणि तुकोबारांचं दर्शन घेतलं आणि तुकोबारांना जर विचारलं, महाराज या विश्वामध्ये तुम्हाला काय काय आवडतं? आवडे पंढरी भीमा शेवटपर्यंत द्या महाराज, फक्त चाली सिंगल लावा, कारण आपल्याकडे वेळ नाही. आणि आम्हाला कसं आहे, मराठवाड्यामध्ये आमचा जन्म झालेला असल्यामुळे महाराजांना माहिती आहे आमच्या तिकडे कितीही प्रमाण होऊ द्या, पण चाली कशात सिंगल. कारण काय होते, वेळ पुरतो मग बोलायला. विठाला तुकोबारायांनी आपल्या अंतःकरणातील 5 आवडी एकाच चरणात सांगितल्या. तुकोबाराय म्हणतात मला आवडते, पण काय काय आवडते? आवडे काय काय आवडे? पंढरी, भीमा, पांडुरंग, चंद्रभागा, लिंग पुंडलिक. तुकोबाराय म्हणतात मला पंढरी आवडते, पांडुरंग आवडतो, चंद्रभागा आवडते, पुंडलिक आवडतो. या सगळ्या गोष्टी तुकोबारायांना आवडतात. या सगळ्या गोष्टी तुकोबारायांच्या आवडीच्या गोष्टी. आता याचं कारण जर आपण पाहिलं, तुकोबारायांना पंढरपूरच का आवडतं, चंद्रभागाच का आवडते, पांडुरंगच का आवडतो आणि पुंडलिकच का आवडतो, याच्यासाठी गाथेमध्ये एक स्पेशल अभंग आहे. पंढरी का आवडते? जगात कितीही पाप केलेला माणूस असू द्या आणि पंढरपूरचं दर्शन घेऊ द्या, पापच निघून जाते. अवघीचं पापे गेले दिगंत, वैकुंठ पंढरी देखली. पंढरपूर पाहिलं की पाप निघून जाते, म्हणून आवडे पंढरी. बर, पुढे महाराज बोलतात मला भीमा पांडुरंग आवडतो. बरं महाराज पांडुरंगच का आवडतो? पांडुरंग पाहिला की जन्म सार्थक होतो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखले. पांडुरंग पाहिला की जन्म सार्थक होतो, म्हणून आवडे पंढरी, भीमा, पांडुरंग. पुढे महाराज बोलतात चंद्रभागा. चंद्रभागाच का आवडते? चंद्रभागेचं स्नान झालं, चंद्रभागेचं डोळ्यानं दर्शन झालं की जगातलं सगळे तीर्थ घडतात. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखले. चंद्रभागा डोळ्यानं पाहिली की जगातल्या सगळ्या तीर्थाचं दर्शन, म्हणून आवडे चंद्रभागा. चंद्रभागा आवडते. पुंडलिक आवडतो. का बरं पुंडलिक आवडतो? जगातल्या सगळ्या संतांचं दर्शन हे एका पुंडलिकाच्या दर्शनात आहे. अवघ्या संता एक वेळा भेटी आणि पुंडलिक दृष्टी देखली, म्हणून पुंडलिक आवडे. विठाला ज्ञानोबारायांना काय आवडतं ते आपण पाहिलं, तुकोबारायांना काय काय आवडतं तेही आपण पाहिलं. माझ्याकडे लक्ष द्या. संतांना काय काय आवडतं तेही आपण पाहिलं. बोर होईल का तुम्हाला? का चहा सांगायचं सोडतो? नाही तर मग सांगू, बोर होत असलं तर अर्धा कप. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांना काय आवडतं तेही आपण पाहिलं, तुकोबारायांना काय आवडतं तेही आपण पाहिलं, माणसाला काय काय आवडतं तेही आपण पाहिलं. नामदेव महाराजाला जर आपण विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं, तर नामदेव महाराज बोलतात नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी, लागली न सोडी चित्त माझे. नामदेवराय देवाला बोलतात, देवा तुझे चरण मला आवडतात. प्रत्येक संतांनी वेगवेगळी आवड प्रत्येक संतांनी अभंगाच्या द्वारे व्यक्त केलेली महाराज. मग आपल्याला जे आवडते ते संतांनी अभंगामध्ये व्यक्त केलेले. मग लक्ष द्या, माणसाची आवड आपण पाहिली, ज्ञानोबारायांची आवड पाहिली, तुकोबारायांची पाहिली, नामदेव महाराजांची आवड पाहिली, अर्थात जीवाची आणि संतांची आवड आपण पाहिली. आता अत्यंत महत्वाची 3 नंबरची आवड आपल्याला पाहायची की नेमकं देवाला काय आवडतं. आवड देवाची
आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार नामस्मरण केलेलं देवाला आवडतं. ही एक आवड आहे देवाची. बरं महाराज, नामस्मरण देवाला आवडतं, पण नामस्मरणाबरोबर अजून काय काय देवाला आवडतं? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाला आवडणारी गोष्ट म्हणजे माणसाच्या अंतःकरणातील भाव. भाव देवाला फार आवडतो. बघा, आपल्या अंतःकरणामध्ये जर शुद्ध भाव असेल ना दादांनो, तर देव आपल्या घरी यायला वेळ लागत नाही. फक्त या विश्वामध्ये देवाला जिंकण्याची ताकद ही भावात आहे. तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. तुकोबराय म्हणजे देवाच्या गच्चीला धरून आपल्याकडे ओढून आणण्याची ताकद आहे. कशात? कशात? भावात. पण त्या चुलत कसा काय नाही. भाव बळे आकळे रवी लागले, भाव बळे आकळे रवी लागले, भाव बळे रवी लागले, भाव बळे रवी लागले. रतरी आवले रे रतरी आवले कैसा हरी रुके बरा गोड प्रमाण दिलं महाराजांनी. भाव बळे आकळे ए रवी नाकळे, करतळे आवळे तैसा हरी. भावानं देव आकाळला जातो, भावाने देव आपल्याकडे आणला जातो. देवाला जिंकण्याची ताकद फक्त भावामध्ये महाराज. आणि देवाला भावाशिवाय दुसरं काही आवडत नाही. गिरीधर लाल तो भाव अंतरीची घेतो गोडी, पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची, पाही जोडी भावाची. देव भावाने जिंकला जातो. लक्ष देऊन ऐका. ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव आहे त्याच्या घरी देव येत असतो. बघा, 4 गोष्टी माझ्या कीर्तनातल्या घरी शिकून जा. ज्याला समाज जिंकायचा आहे त्याचं बोलणं गोड असलं पाहिजे. ज्याला शत्रू जिंकायचा आहे त्याच्याकडे कपट असलं पाहिजे. ज्याला मित्र जिंकायचा आहे त्याच्याकडे सत्य असलं पाहिजे. आणि ज्याला देव जिंकायचा आहे त्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव असला पाहिजे. भावाने देव जिंकला जातो, कपटाने शत्रू जिंकला जातो, सत्याने मित्र जिंकला जातो, आणि गोड बोलल्याने समाज जिंकला जातो. ज्या कीर्तनकाराला वाटते 2 तास लोकांनी आपलं कीर्तन ऐकावं, त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे? गोड असलं पाहिजे. कुणाचं ऐकत नाही लोक. ऐकायच्या काय वाण्यात महाराज, बाबा बाबा असं भितड पडल्यासारखंच बोलत आहेत महाराज. ऐकू सुद्धा वाटत नाही. लोकांनी आपलं ऐकावं त्याच्यासाठी वाणी कशी असली पाहिजे? गोड असली पाहिजे. थोडंच बोलायचं, पण कसं बोलायचं? गोड. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणते? शॉर्ट बट स्वीट. मला जास्त येत नाही बरं का, मी थोडा भोळा माणूस आहे. म्हणजे लय बी भोळा नाही, पैशाचं कळते कमी जास्त. तुम्हाला वाटलं लय बोळ आहे का? पैशाचं कळतंय. आता कमी दिसायले, कमी चिल्लर दिसनाच गेली. काय करावं, काय झालं, काय डोळ्याला कळणार गेले. परवा दिवशी आळंदीत दर्शनाला गेलो. हे म्हणले आपण रोजच बाहेर येत, ज्ञानोबारांपाशी काहीतरी संकल्प करा. म्हणलं काय संकल्प करावं? हे म्हणले नाही एवढं रोज आपण बाहेर येत, काहीतरी संकल्प करा. ज्ञानोबारांचं दर्शन घेतलं आणि संकल्प केला, इथून पुढे कीर्तनाचा रुपया घ्यायचा नाही. संकल्प खरंच महाराज, फक्त नोटा घेणार. रुपया तुमचा घेतला तर माघारी देतो तुम्हाला. हा चला, काय फक्त नोटा घेणार. विचारला समाज जिंकण्याकरता माणसाची वाणी गोड लागते महाराज. तसं देव जिंकण्याकरता अंतःकरणात काय लागतो? भाव लागतो. भावाने देव जिंकला जातो. छोटंसं उदाहरण देतो, अभंगात प्रवेश करतो. लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्रांचा 14 वर्षाचा वनवास निश्चित ठरला जातो. रामप्रभू लखनजी सीतामाता वनवासाला जाण्याकरता निघतात. बरजडीत वस्त्र काढून ठेवतात, वल्कल अंगामध्ये धारण करतात, धनुष्यबाण हातामध्ये घेतात. 14 वर्षाचा वनवास दशरथ राजाच्या आज्ञेने आणि कैकेयी मातेच्या आज्ञेने स्वीकारला. वनवासात जाण्याकरता निघाले. परंतु वनवासात जात असताना जन्म देणाऱ्या आईच्या म्हणजे कौशल्य मातेच्या दर्शनाला ज्यावेळेस रामप्रभू जातात ना, रामायण सांगतं, ती कौशल्य विचारते, रामा अरे एखाद्या आईने एखाद्या बापानं सांगितलं म्हणजे कुठं वनवासाला जात असतात का रे रामा? मी तुझी आई आहे रामा, मी तुला जन्म दिलाय रामा, मी सांगते रामा वनवासाला जाऊ नको. असं काय घडलंय, असं काय कारण आहे की तुला वनवासाला जावं लागतंय? त्यावेळेस रामप्रभू बोलतात, मा तू जशी माझी आई आहे ना, रामप्रभू आपल्या आईला बोलतात, मा तू जशी माझी आई आहे ना,
तशीच माझी एक आई वनवासामध्ये राहते आणि त्या वनवासात राहणाऱ्या आईच्या दर्शनाकरता मी निघालो. हे ऐकल्यानंतर आईला आश्चर्य वाटलं ना आई म्हणू लागली, रामा, आई म्हणजे कुणी आत्या नसते, आई म्हणजे कुणी काकू नसते, आई म्हणजे कुणी मावशी नसते, आई ही आई असते रे राजा. आणि तू म्हणतोय वनवासात राहणाऱ्या आईच्या दर्शनाकरता निघालोय. त्यावेळेस रामप्रभू बोलतात, मा, तू तर माझी जन्मानंतरची आई आहे. तू मला जन्म दिलाय म्हणून तू माझी आई आहे. ऐक मा, तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून वनवासामध्ये माझी एक आई माझी वाट पाहते. त्या आईचं नाव काय? बोला. शबरी माता. आतापर्यंत बरीच कीर्तनं तुम्ही ऐकली, पण कोणत्या कीर्तनकाराने असं कधी तुम्हाला सांगितलं का शबरी माता चालत चालत रामप्रभूच्या दर्शनाला अयोध्येला गेली? असं झालं का? नाही. उलट आश्रमात या कधी रे ही माझी भावना राम रघुनंदन. हे दादा हे केशवा, हे राघवा, माझ्या झोपडीत येशील का रे दादा? ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची, ऐका महिमा आवडीची. बोरे काया बोरे काया बिंदाणीची रे रारा, थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला. देव प्रेमाचा आणि भावाचा भुकेला आहे. शबरी मातेच्या दर्शनाकरता रामप्रभू शबरी माताच्या कुटियामध्ये गेले. लक्ष देऊन ऐका. शबरी माताच्या कुटियामध्ये गेले, तिथं जाऊन शबरी मातेचं दर्शन घेतलं आणि शबरी मातेची उष्टी बोरं रामप्रभूंनी खाल्ली. बरं, बोरं खात असताना देवानं हा विचार केला का शबरी मातेने हे बोरं कधीचे आणले असतील, कुठून आणले असतील? बरं, हिनं दात घासलेले आहेत का? नाही. बरं, हिनं पेस्ट कोणतं वापरलंय? असा रामप्रभूने विचार केला का? नाही. रामप्रभूंनी बोरं खात असताना तिच्या अंतःकरणातील काय पाहिला? भाव पाहिला. आणि शबरी मातेच्या अंतःकरणातील भाव पाहून विश्वाचा चालक मालक जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा शबरी मातेच्या घरी गेला. याचा अर्थ इतकाच घ्यायचा आहे की देवाला फक्त भाव आवडतो, अंतःकरणातील भावाचा देव भुकेला आहे. आणि ज्याच्या अंतःकरणात भाव असतो, निळोपराय सांगतात, त्या विश्वामध्ये तो खरा भाविक असतो. आणि जो खरा भाविक असतो तो भाविक देवाला आवडतो. भाविकाची आवडी देवा,
आज तुम्ही ज्या वाजवायला त्या टोल नाक्यावर रोज ऐकतोय मी. मोकळ्या मनानं टाळी वाजवताना मोकळ्या मनानं वाजवायची. कीर्तनातली टाळी आणि तिथल्या टाळी तुम्ही अशी टाळी वाजवायची. विठाला कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, यांच्यासाठी टाळी वाजवताना मोकळ्या मनानं वाजवायची. सांगू का तुमच्या त्या एका टाळीसाठी त्यांनी 10-10, 15-15 वर्षे त्यांच्या कलेसाठी घातलेले असतात. तुमची फक्त एक टाळी मिळावी म्हणून त्यांनी 10-15 वर्ष त्या कलेचा रियाज केलेला असतो. म्हणून मोकळ्या मनानं टाळी वाजवायची, त्यांचं स्वागत, अभिनंदन करायचं. विठाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपण प्रवेश केला. निळोबाराय बोलतात, ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे तो खरा भाविक आहे, आणि जो खरा भाविक आहे तो भाविक देवाला आवडतो. भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. आणि जो खरा भाविक आहे, निळोबाराय बोलतात, त्या भाविकाच्या घरी देव सेवा करतो. मग कोणत्या कोणत्या भाविकाच्या घरी देवानं काय काय सेवा केली एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन करा. विठोबा ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव आहे, निळोबाराय म्हणतात, तो खरा भाविक आहे. आणि जो खरा भाविक आहे तो भाविक देवाला आवडतो. भाविका काकडा करत असताना एक अभंग नेहमी आपण ऐकतो बघा. उंच नीच काही नेने भगवंत, इष्टे भाव भक्ती देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेदेवेल, सजन कसया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सुफुरकू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे. हे घडू वेगळं आणि फुंकू वेगळं. काय हे आपल्याला मनाची सवय लागली, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, पण त्याच्यातलं ते घडू वेगळे आणि फुंकू वेगळे. त्याचा अर्थ कसा घ्यायचा? काय घडू लागे तर दागिने घडू लागे, आणि काय फुंकू लागे, बिड्या फुंकू लागे ना. ह्याच्यासाठी सांगायलो. काय काय म्हणते, सिगरेट फुंकू लागे, गाजा फुंकू लागे, बिड्या फुंकू लागले. त्याच्यासाठी सांगायलो, काय घडू लागे तर दागिने घडू लागे, काय फुंकू लागे तर भाता फुंकू लागे. विठाला हा जो उंच नीच काही नेने भगवंत हा अभंग आहे. या अभंगामध्ये देवानं कोणत्या कोणत्या भक्ताच्या घरी काय काय सेवा केली, कोणत्या कोणत्या भक्ताचं काय काय देवानं काम केलं, याची यादी याच्यामध्ये आलेली आहे बघा. जो भाविक आहे त्या भाविकाच्या घरी देव आवडीने सेवा करत असतो. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत होऊन गेले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही महिला संत होऊन गेल्या बघा. त्या महिला संतांमध्ये संत जनाबाई होऊन गेल्या. आषाढी वारीला आपण सगळेजण पंढरपूरला जातो, कार्तिकीला आळंदीला जातो.
आळंदीवरून काही दिंड्या आषाढी वारीला पंढरपूरला जातात, देहूवरून काही दिंड्या आषाढी वारीला पंढरपूरला जातात. अशीच एक दिंडी आमच्या मराठवाड्यातून भजन करत 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 कुठे निघाली? पंढरपूरला निघाली. ती दिंडी भजन करत 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 अनिरुद्ध महाराज ज्या गावचे, त्यांचा जो तालुका आहे गंगाखेड, ते गंगाखेड हे संत जनाबाईंचं गाव आहे. त्या गंगाखेड नावाच्या गावावरून ती दिंडी भजन करत करत निघाली होती. एवढं गोड भजन त्या दिंडीमध्ये सुरू होतं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. ज्ञानोबाराया तुकोबाराया, कैवल्याचा तळा ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ही दिंडीमध्ये भजन असते. दिंडी करणाऱ्या माणसाला माहिती, दिंडीतलं भजन महाराज शिकण्यासारखं आहे. एक एक भजन तुम्ही सकाळी जर दिंडी मार्गाला लागली आणि सकाळी सकाळी वारकरी असे फ्रेश असतात, मस्त कपडे घालून झोपा झालेले असतात, आणि मग सकाळचं भजन ऐकायचं. दुपारून काय होतं, चालून चालून थकलेले असतात, 10-5 किलोमीटर चाललेले असतात, पण सकाळची एनर्जी वेगळीच असते. त्यांचं सकाळचं भजन ऐकायचं महाराज लय गोड असते. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनविनई, माझी रंकाची विनविनई, कर जोडी रोदी गाडी, बाबा कर जोडी रोदी गाडी, सुंदर ते जान उभे विटेवरी, सुंदर ते जान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार कासी पीतांबर, तुळसी हार कासी पीतांबर, तुळसी हार कासी पीतांबर, तुळसी हार कासी पीतांबर, आवडे निरंतर वेदा, आवडे निरंतर उंच नीच काही भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठेले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक, मुनी जन तिन्ही लोक, करा जय जयकार, वाद्यांचा गजर
एक ओळीतला एक 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 अभंग मी तुमच्या समोर सादर केला. असं आपण 4 वाजेपर्यंत म्हणू शकतो, कारण मी चांगल्या दिंडीत चालतोय. बरोबर आहे. आमचं संस्थान आहे मोठं. अनिरुद्ध महाराज बापूला माहिती, बापू गावी आलेले आहेत माझ्या. फार मोठं संस्थान आहे महाराज. आणि तुकोबाऱ्यांच्या सोहळ्यामध्ये आमची मानाची दिंडी आहे. त्या दिंडीमध्ये मी गेली 13 वर्षापासून चालतोय. चांगल्या दिंडीत गेलं की चांगलं भजन ऐकायला मिळते. चांगल्या दिंडीत गेलं की भोपाळ्याचे, नाटाचे, काकडाचे, बहिणाबाईचे, जनाबाईचे, नाटाचे असे प्रकरण ऐकाय भेटतात. आणि मोकार दिंड्यामध्ये गेलं की मग नुसते प्रकरण ऐकाय भेटतात. असा फरक आहे. म्हणून दिंड्यात चांगल्याचा मला हे सांगायचं, बाकी काही नाही. विठाला असं भजन करत करत ती दिंडी निघाली. कुठं? पंढरपूर. आणि ते भजन जनाबाईच्या कानावरती पडलं. दिंडी पाहिली, वारकरी पाहिली. बापाला प्रश्न विचारला, बाबा हे लोक कुठं जात आहेत बाबा? वडिलांनी सांगितलं, अगं जना, हे लोक पंढरपूरला जातात. बाबा काय असतं पंढरपूर? अगं जना, जे विश्वाच्या चालक मालकांना आपल्याला जन्म दिलाय ना, जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, आणि धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. तो देव पंढरपूरला राहतो आणि त्या देवाचं दर्शन घेण्याकरता ही माणसं जातात, ही वारकरी जातात. आणि यालाच पंढरपूरची वारी म्हणतात जनाबाई. बाबा या लोकांसारखं आपल्याला नाही का जाता येणार? जनाबाईने पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरला. भाविक कसा देवाला आवडतो, कशी देव भाविकाच्या घरी सेवा करतो याच्याकरता उदाहरण सांगतोय, महत्वाचं आहे, लक्ष देऊन ऐका. जनाबाईचा हट्ट बापाने पाहिला. जनाबाईची पिशवी भरली, जनाबाईच्या हाताला धरलं. आणि जनाबाईचा बाप जनाबाईला घेऊन कुठं निघाला? पंढरपूरला निघाला. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत 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 जनाबाई पंढरपूरमध्ये पोहोचली. चंद्रभागेचं स्नान झालं, प्रदक्षिणा झाली. आणि आता देवाच्या दर्शनाकरता जनाबाई लाईन मध्ये उभी राहिली होती. प्रश्न विचारत होती. लहान वय होतं, सारखं बापाला प्रश्न विचारायचे, बाबा हे काय, बाबा ते काय, बाबा हे खांब कशाचा? बापाने सांगावं, अगं गरुड खांब आहे. बाबा हे झाड कशाचं? अगं जना, हे कानोपात्रेचं झाड आहे. असं प्रश्न विचारत 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 जनाबाई मुख्य गाभाऱ्यामध्ये आली. ऐका ना, मुख्य गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर जनाबाईने पांडुरंग पाहिला. पांडुरंग तुम्ही पाहिलाय, पांडुरंग मी पाहिलाय, आपण सगळ्यांना पंढरपूरच्या देवाचं दर्शन घेतलंय. पण या विश्वामध्ये, या जगामध्ये जनाबाईने जसा पांडुरंग पाहिला तसा पांडुरंग आजपर्यंत कोणीच नाही पाहिला. पांडुरंग पाहिला आणि पाहिल्याबरोबर जनाबाईने महत्वाचं काम केलं. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. दरीला पंढरीचा चोर. पाहिल्याबरोबर त्या देवाचं स्वरूप आपल्या हृदयामध्ये साठवलं. देव हृदयामध्ये साठवला. देवाचं दर्शन घेतलं. एकादशी झाली, द्वादशी झाली, त्रयोदशी झाली, काला झाला. आणि सगळे वारकरी पुन्हा कुठे निघाले? गावाकडे निघाले. पण जनाबाई मात्र पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गुडघे टेकून बसलेली होती. बापाने विचारलं, जना आपल्याला गावाकडे जायचंय जना? जनाबाईने सांगितलं, नाही बाबा, आता मला गावाकडे यायचं नाही बाबा. अगं असं का बोलतेस जनाबाई? इथं कुठं राहशील, कुठं खाशील, कुठं झोपशील? बाबा कुठेही राहील, कुठेही खाईल, कुठेही झोपेल बाबा. पण ज्याला पाहण्याकरता इथपर्यंत आले ना बाबा, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत, आता मला त्यालाच पाहायचंय बाबा. मला गावाकडे यायचं नाही बाबा. जनाबाईने पंढरपूरमध्ये राहण्याचा हट्ट धरला. बरीच लोक म्हणतात जनाबाईचा बाप जनाबाईला पंढरपूरमध्ये सोडून आला. असं चरित्र नाहीये जनाबाईचं. जगातला कुठलाच बाप आपल्या मुलीला कधी एकटीला सोडत नसतो. आणि जो सोडत असतो तो बाप नसतो. जनाबाईचा हट्ट बापाने पाहिला. आणि वडिलांनी सांगितलं, जना इथं राहशील? जनाबाईने सांगितलं, हो बाबा. मग इथं कुठं राहशील? मग जनाबाईच्या वडिलांनी जनाबाईचा हात नामदेव महाराजांच्या वडिलांच्या हातामध्ये दिला. आणि जनाबाईने सांगितलं, बाळा 6 महिन्यानंतर मी तुला घेण्याकरता येईल, तोपर्यंत यांच्या सोबत राहा. नामदेव महाराजांचं कुटुंब होतं 14 माणसाचं. आणि आता ही 15वी दासी जणी नामदेव महाराजांच्या घरी राहू लागली. फुकट राहत नव्हती. मग पहाटे 4 वाजता उठायची, जात्याच्या मुखामध्ये दाणे भरायची. आणि 15 माणसाचं दळण ती जनाबाई एकटी दळायची. इतकं गोड वर्णन आहे. जात्याच्या मुखी गाले
जात्याच्या मुखी घालीले रे मोत्याची दाणी. 14-15 माणसाचं दळण ती जनाबाई एकटी दळायची महाराज. दळण दळता दळता सकाळचे 7 वाजायचे. तिला वाटायचं आता आंघोळ करावी आणि आंघोळ करून देवाचं दर्शन घेण्याकरता जावं. दर्शन घेण्याकरता निघाली की आतून आवाज यायचा, जनाबाई स्वयंपाक करायचा आहे. पुन्हा 15 माणसाचा स्वयंपाक करण्याकरता बसायची. स्वयंपाक करता करता दुपारचे 11 वाजायची. पुन्हा मंदिरात जाण्याकरता निघाली, आतून आवाज यायचा, जनाबाई भांडे घासायचे, धुणं धुवायचे. ते काम करायला बसायची. दुपारचे 3 वाजायचे. पुन्हा मंदिरात जायला निघाली की आतून आवाज यायचा, जनाबाई गौऱ्या थापायच्यात. गौऱ्या थापता थापता सायंकाळचे 6 वाजायचे. आणि ह्या सगळ्या कामामुळं जनाबाईला मंदिरात जाण्याकरता वेळ मिळत. आणि म्हणूनच जनाबाईनं अभंग लिहिले, देवा मला तुझ्याकडे येता येत नाही रे देवा. ये ग विठाबाई, विठाबाई. देवा मला तुझ्याकडे यायला वेळ नाही, तू माझ्याकडे ये. देवाला बोलवायची. आणि जनाबाईच्या अंतःकरणातील तो भाव पाहून, जनाबाईच्या अंतःकरणातील ते भजन पाहून, जनाबाईचं ते नामचिंतन पाहून विटेवरून देव उडी मारायचा. आणि विश्वाचा चालक मालक, जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा स्वतः जनाबाईच्या घरी यायचा. आणि स्वतः विश्वाचा चालक मालक देव जनाबाईला दळण दळू लागायचा. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्री हरी, आळचोरीचा माझ्या घरी. असा कार्य विठ्ठला माझ्या जनावर, गाव करी तुझवी मज देते सुळावा. कुठ गेली तुझी जादूगिरी, आळचोरीचा माझ्या घरी. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात. हे भावगीत, हे भक्तिगीत आपण नेहमी ऐकतो महाराज. हे आजही आपल्या कानाला गोड लागते. याचं कारण त्याच्यातला भाव महत्वाचा आहे बघा. असे कितीतरी गीत आहेत महाराज, हे आजही आपल्याला पुन्हा 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 ऐकाविषयी वाटतात. रचना भारी आहेत, त्याच्या चाली चांगले आहेत, कानाला ऐकायला गोड वाटते महाराज. कितीतरी गीत आहेत महाराज. फिरत्या चाका वरती देशी, मातीला विठ्ठला तू बेडा, विठ्ठला तू बेडा. हे गीत माणसाला एक गोष्ट वारंवार शिकवतो बघा. माणसानं कधी एकमेकावर जळायचं. अनिरुद्ध महाराज लय भारी गातात, त्यांच्या जळू नका. त्यांच्यापेक्षा भारी आपल्याला कसं येईल हे प्रयत्न करा. सानप महाराजाचा आवाज लय गोड आहे, त्यांच्यावर जळू नका. त्यांच्यापेक्षा आपल्याला कसं गाता येईल हे प्रयत्न करा. 2022 नंतर बालाजी महाराज लय फोकसला आलेत, जळू नका. आमचं काय येते प्रारब्ध. पुढचे शब्द बघा. गटा गटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणान कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कोणामुखी अंगा तू वेडा, विठ्ठला तू वेडा. होतं का नाही ऐकण्यासारखं? आता लागत का हे मंडपात? 20 वर्षापूर्वी लागायचं. तुमचा गुन्हा नाही त्याच्यात, काळच तितका बदल. 20 वर्षापूर्वी याच मंडपात लागायचं हे गाणं, सप्त्याच्या मंडपात. आता ऐकाय मिळत नाही. दुर्मिळ झालंय हे. काळ जसा जसा बदलत गेला तसे तसे हे गीतं बदलत गेले. जसे जसे गीतं बदलत गेले तसे गीतं ऐकायला सुद्धा आपल्याला वेगवेगळे कानावर पडायला लागले. काय सुंदर होतं महाराज. ऋतुला पायी काटा याड वाट वाट नंदाचा काटा, होता जोडीला होता जोडीला आले जोडीला, होता जोडीला आले जोडीला. कसा काट काट
प्रेमाने नाही आणलं मला इथं, पण हे आपला देश कसा होता ना, आपला देश आता कुठं गेलाय महाराज, कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र म्हणतो ना आपण, इथं आलाय आता महाराष्ट्र बदलला महाराज. एक काळ होता महाराज, जुन्या काळात बैलगाडीच होती, पण त्या बैलगाडीमध्ये आनंद होता. आज 25 आणि 50 लाखाची गाडी आली माणसाला फिरायला, पण बैलगाडीतला आनंद राहिला नाही महाराज. काय गाड्या निघाल्यात, फॉर्च्युनर सारख्या गाड्या निघाल्यात, इनोवा सारख्या गाड्या निघाल्यात, कितीतरी गाड्या निघाल्यात महाराज, पण बैलगाडीतला आनंद माणसाच्या जीवनामध्ये राहिलेला नाही. विश्वाचा चालक मालक यायचा, जनाबाई बरोबर दळण दळण्याकरता बसायचा आणि स्वतः देव दळण दळायचा महाराज. रोज पहाटे देव विटेवरून उडी मारायचा, जनाबाईच्या घरी यायचा. एक दिवस रुक्मिणी आईसाहेबाला प्रश्न पडला, देव रोज कुठं जात असेल? 10-5 मिनिटं पुढे गेलं तर काय अडचण नाही. रुक्मिणी आईसाहेबाला प्रश्न तेवढेच पैसे घेतो, पैसे नका वाढून देऊ पण वेळ घेतो फक्त, वाढून लक्ष देऊन ऐका. रुक्मिणी आईसाहेबाला प्रश्न पडला, रोज देव पहाटे विटेवरून उडी मारतो, कुठं जातो नेमका? रुक्मिणी आईसाहेब एक दिवस पाठलाग करत करत आल्या आणि पाहिलं तर देव जनाबाई बरोबर दळण दळताना दिसला. ऐका बरं, देव जनाबाई बरोबर दळण दळत होता या गोष्टीचं नवल नाही, दळण दळण्याचं काम केलं या गोष्टीचं नवल नाही. जनाबाई जर अंगण झाडायला लागली तर कचरा भरण्याचं काम झाडलो चक्रपाणी. जनाबाईने जर झाडून काढण्याचं काम केलं तर कचरा भरण्याचं काम देव करायचा. जनाबाईने जर घरातल्या सगळ्या माणसांचं धुणं धुतलं तर धुणं वाळत टाकण्याचं काम कोर करायचा? देव करायचा. जनाबाईनं गावऱ्या थापल्या, गावऱ्या थापू लागायचं काम देव करायचा. ऐका मग, जनाबाईच्या घरी गौऱ्या थापण्याचं काम देवाने केलं, जनाबाईच्या घरी केर भरण्याचं काम देवाने केलं, जनाबाईच्या घरी झाडलोट करण्याचं काम देवाने केलं, जनाबाईच्या घरी दळण दळण्याचं काम देवाने केलं. याचा अर्थ एकच आहे, जनाबाईच्या अंतःकरणात देवाविषयी काय होता? भाव होता. आणि त्या भावापोटी देव जनाबाईच्या घरी काम करत होता, कारण जनाबाई खरी भाविक होती. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात, भाविकाची आवडी देवा आणि करी सेवा निजप्रीती. देव नुसती सेवाच करत नाही महाराज, मग अजून काय करतो? हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. त्या भक्ताच्या ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच्या मागे पुढे देव हिंडतो. त्याच्यावर संकट आलं तर संकटाचं निवारण करतो. एवढंच करत नाही, अजून काय करतो? घरी दारी वसे हरी विश्वंबरी भावजा. त्याच्या घरादारामध्ये देव राहतो. कोणाच्या? विश्वंबरी भावजा. आलं का भावाकडं? ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच्या घरादारामध्ये देव राहतो. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच्या मागे पुढे देव हिंडतो. ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच्या घरची देव सेवा करतो. यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. नीलाभरे संदेह नाही, 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 नीलाभरे संदेह नाही.
शंकर नास कोण सकल नास कोण हे नास कोण सकल
बोलतात, ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे, घरी दारी वसे हरी, त्याच्या घरादारामध्ये देव राहतो. ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे, हिंडे तया मागे पुढे, त्याच्या मागे पुढे देव हिंडतो. आणि ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी भाव आहे, करी सेवा निज प्रीती, त्याच्या घरी देव सेवा करतो. मग कोण खरा भाविक आहे, कोणाच्या घरी देवानं काय काय सेवा केली याचं आपण चिंतन पाहिलं. बरोबर 8 वाजता आपलं कीर्तन सुरू झालं. 10:05 झालेले आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सद्गुरू नारायणबाबाच्या कृपेने मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलत असताना माझ्याकडून एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर आईवडिलाचं अंतःकरण करून मला माफ करा. जे काही शिकण्यासारखं वाटलं असेल, चांगलं वाटलं असेल, जाताना बरोबर घरी घेऊन जा. आज या कीर्तनाच्या साथीसाठी आमचे अनिरुद्ध महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड त्यांनी साथ दिली. एकदा पुनश्च एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा. दुसरी ज्यांची गायनाची साथ आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आमचे सानप महाराज. अतिशय गोड त्यांचाही आवाज आहे. त्यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान आमचा कृष्णा दादा. अतिशय वयाने लहान आहे बघा, पण फार गोड वाजवतो महाराज. आमची कोरोनाच्या काळामध्ये ओळख झाली आणि तेव्हापासून खरंच महाराज शिकण्यासारख्या गोष्टीत बरं. काही मी येतानाच तुम्हाला बोललो गाडीमध्ये येताना, कलेला स्वभावाची जोड पाहिजे. स्वभावाची जोड असली तर कला माणसाची द्विगुणित होत असते. काहीकडे कला आहे पण जोड नाही स्वभावाची. नंबर 1 वाजत आहे, त्याला काय येते, असली स्वभाव आहेत काय कायचे, त्याला म्हणून नंबर 1 गाते, त्याला स्वर कळत नाही असं म्हणतात काय काय. कलेला स्वभावाची जोड असणं महत्त्वाचं. तुमच्या कलेबरोबर तुमचा स्वभाव चांगला असला तर लोक तुमचा लवकर स्वीकार करतात. आणि ती कला आमच्या कृष्णदादाकडे आहे. अतिशय गोड बोलणं आहे, अतिशय गोड स्वभाव आहे. आणि जितका गोड स्वभाव आणि बोलणं आहे तितकं वादनसुद्धा गोड आहे. कृष्णदादा आपल्याला या ठिकाणी 8 दिवस वाजवण्याकरता मिळालेत. चांगल्या चांगल्या गायकांसोबत. आता मला वाटतं 8 दिवसानंतर नागेशदादा आडगावकर यांच्यासोबत आमचे कृष्णदादा वाजवणार आहेत. पंडित सुकतजी मुंडे त्यांच्या गुरुजीसोबतच ते सोलो करणार आहेत. आमची पत्रिका मी त्यांच्या पाहिल्या. गोड व्यक्ती आहे आमचे कृष्णदादा, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि इकडं ज्यांचा मृदंग आपण ऐकला, नेहमीच माझ्याबरोबर आमचा अभिषेक दादा असतो. अतिशय गोड त्याचाही हात आहे, गोड वाजवतो. आणि एकदम माझ्यावर भावासारखा प्रेम करणारा माणूस आहे, माझ्या जीवाचा माणूस आहे, माझ्या गावचाच आहे. आणि असं काही नाही महाराज, मी त्याला रोज माझ्या गाडीमध्ये माझ्याबरोबर घेऊन जातो, कुठलीही अपेक्षा न ठेवता. माझ्यावर नितांत प्रेम असल्याबरोबर रोज माझ्याबरोबर असतो. आणि गोड त्यांचाही हात आहे. कृष्णदादा साळुंके यांच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू आहे आणि अतिशय गोड त्यांचाही हात आहे. त्यांनीही गोड मृदंगाची साथ दिली. पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद देतो. आज कीर्तन ऐकण्याकरता माझ्याबरोबर आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भागवतामध्ये त्यांचं फार मोठं नाव झालेले, अनेक कथा महाराजांच्या मोठ्या मोठ्या ठिकाणी झाल्या. आत्ताच मला वाटतंय आता कथा आपली विंचूर गवळी, ऋषिकेश रिकामीचं गाव, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ज्यांचा आपण ऐकतो ना, ते आमचा सगळ्यांचाच मित्र आहे, अभिदादाचा आमचा. आणि त्यांच्या गावी आताच आमच्या एकनाथ महाराजांची कथा होती. भागवत कथा अतिशय गोड करतात भागवताचार्य आमचे एकनाथ महाराज राठोड, ते देखील माझ्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. हार्मोनियम वादक आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आपण सर्व समोर बसलेले सर्व भाविक श्रोते, बहुसंख्य माता मावल्या, हे 2 चोपदार गावातून पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळी, आणि गेली 2 तासापासून ज्यांचा कॅमेरा आपलं हे कीर्तन सगळं शूट करतोय असे आमचे विनोद दादा. गजर माऊलीचं त्यांचं यूट्यूबवरती चॅनल आहे, गोड चॅनल आहे. त्यांनाही हे कीर्तन शूट केलेलं आहे. पुन्हा तुम्हाला या कीर्तनाचा आनंद घरी बसल्या बसल्या त्यांच्यामुळे मिळणार आहे. त्यांच्याकरता एकदा पुन्हा जोरदार टाळी वाजवा. आणि कृष्णादादाच्या जोडीला रोज आपण ज्यांचा पाखवाज ऐकता, आमचे पंडित माधवराजजी नरोडे गुरुजींनी आता 18 तारखेला परतूरला कीर्तन घेतलेले. त्यांच्या गुरुजींनी माझं गोड वादक आहेत बघा, ते फार मोठं त्यांचं नाव आहे. आणि त्यांचे शिष्य आमचे प्रवीण महाराज पवार, ते देखील गोड वाजवतात. त्यांनाही पुनश्च एकदा माझं वंदन आहे. आणि ज्यांचं मी आता सगळ्यांचं वर्णन केलं, आमचा सगळ्यांचा आवाज ज्यांच्यामुळं तुमच्या कानावरती गोड असा पडतोय, असे आमचे नंदू दादा, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. गोड अशी साऊंड सिस्टम आहे. बटणं छोटे असतात पण फिरवायचं ज्ञान पाहिजे. काय 10 लाखाच्या मशीनीत पण बटणं फिरवायचे कळत नाही. काय जाळायचे का ते? मग ते बटणं फिरवण्याचं ज्ञान असणं माणसाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. ते ज्ञान देवाला त्यांनी चांगलं दिले. आणि त्यांनी एवढी गोड सिस्टीम लावली म्हणूनच मी एवढं गायलो महाराज. नाही तर मी अशी उभाट्यानंच पाळी हाणीत असतो कवा. लय सिस्टीम लागली नाही की ह्या गाण्याच्या आणि ह्याच्या भानगडीतच पडत नसतो. मग मी पुन्हा ते गाणं म्हणायचं नाही, कविता नाही, अभंग नाही, काय नाही, फक्त बोलत राहत असतो. पण अतिशय गोड त्यांनी सिस्टीम दिली, त्याच्यामुळे गाण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पुनश्च एकदा माझं वंदन आहे. राहिलं का कोणी? आणि कीर्तन ऐकण्यासाठी आमचे गोनरे बापू आहेत, आमचे गोनरे भाऊ, संपूर्ण त्यांचा परिवार या ठिकाणी आज कीर्तन ऐकण्याकरता ते उपस्थित झाले. त्यांनाही माझं वंदन आहे. माझ्या कीर्तनामध्ये मी कोणालाच नाराज करीत नाही. तुमचा आणि माझा संबंध 2 तासाचा आहे.
परत आपली भेट कुठल्या तरी कीर्तनात होईल, कुठंतरी एखाद्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात होईल. कोणाकोणाला नाराज करावं महाराज. कराडला कीर्तन केलं आम्ही. कीर्तन केल्यानंतर लोक माझ्याकडे आले, म्हणले महाराज नंबर 1 कीर्तन केलं, पण तिथं माईक सिस्टीम चांगली नव्हती, तुमची तारीख आम्हाला पुढल्या वर्षी द्या. मी म्हणलं माझी तारीख घ्या पण सिस्टीम बदला. पुढल्या वर्षी मलाच बदलिलं. सिस्टीम तीच ठेवली. तेव्हापासून कोण काय काय तुम्हाला कळाय नाही, तुम्ही कालेला या प्रसादाला मग कळलं. आता काय नाही कळालं काय कळावं. आता काहीला विनोद झालेला कळत नाही. आता जाता जाता एक सांगतो, 3 जण येडे पनगाव झोपले. हे 4G बरं का, 4Gचं बी पुढे. 3 जण येडे कुठं झोपले, पनगाव झोपले. आणि 3 झोपल्यामुळे वरी जागा पुरत नव्हती. एक जण म्हणला लयच अडचण झाली, जागाच पुराणा. म्हणलं मग खाली, त्यातलं एक जण म्हणला मग खाली झोपकी. 3घातला एक खाली आला. मग त्याला वरचे 2 म्हणले ये वरी, झाली जागा. कळालं का नाही कळालं त्यांनी. आता काल्या दिवशी या मग. आता ह्याच्यापेक्षा पुढं काय सांगा महाराज. अशी सर्वांनी गोड अशी साथ दिली. आणि मग अशी मला फेटा बांधताना आमचं कोणीतरी म्हणलं की महाराज शेवटी थोडासा पिंगळा म्हणा, मला काय ते येत नाही. ते विशाल महाराज खोले स्वतंत्र पॅटर्न आहे महाराज, ते काय आपल्याला तेवढं जमत नाही. पण तुमच्या सगळ्यासाठी, तरुण मंडळीसाठी 2 मिनिटात आम्ही सगळेजणच म्हणण्याचा प्रयत्न करतो. महाराज मला थोडंसं म्हणू लागा फक्त. हा हे जरी नाही काला माणसाला कानसेन नाही होता आलं तरी, तानसेन नाही होता आलं तरी निदान कानसेन तरी झालं पाहिजे. तानसेन कोणाला होता येणार नाही, पण कानसेन होता येते महाराज. आम्ही काय राग गातो हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे, नाही तर आम्ही राग गातो याचा तुम्हाला राग येतो. असेही लोक बरेच ठिकाणी असतात. म्हणून आपल्याला तानसेन नाही होता आलं तर कानसेन व्हा आणि भजनाचा आनंद घ्या महाराज. माझा आवाज गोड आहे म्हणून मी एक कीर्तनामध्ये म्हणत असतो. रोज मला व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला लोक मेसेज करतात, महाराज तुमचा आवाज फार गोड आहे, आणि मला आनंद वाटतो. आपल्याला लोक तेवढं म्हणतात की आपल्या संप्रदायाच्या सेवेची काय पावती आहे. आत्तापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये मी निष्ठेनं वारी केली, चांगल्या फडामध्ये जन्माला आलो, चांगल्या गावामध्ये जन्माला आलो, वारकरी संप्रदायाची आपल्या गुरुची जी आपण सेवा केली त्या सेवेचं ते फळ आहे. म्हणून गाण्याचा थोडासा आम्ही प्रयत्न करत असतो. झालेली सेवा पुनश्च एकदा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू नारायणबाबाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोह्या बोलिलो जैसे बोलाविले
बालाजी महाराज मोहिते हे नाव यूट्यूबला टाका. संगीत कलाप्रेमी नावाचं आमचं चॅनल आहे. गजर माऊलीचं यांचं आहे. संगीत कलाप्रेमी नावाचं आमचं आहे. संगीत कलाप्रेमीचं सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा. त्यांच्याबरोबर आमचं सुद्धा करा. घंटेचं बटन दाबायला विसरू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली